आज मी तुम्हाला सांगणार आहे की नागपंचमी मंगळवारच्या दिवशी 29 तारखेला आलेली आहे। ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू केतू यांचा खूप प्रमाणात त्रास आहे, पूजा करायला लावलेली आहे। ज्यावेळेस आपण आपली पत्रिका दाखवतो, लग्नाच्या टायमाला म्हणा असं म्हणा, ज्यावेळेस आपण पत्रिका दाखवतो आणि त्यावेळेस आपल्याला हा त्रास सांगितल्यानंतर पूजा करायला लावतात, पण आपल्याला तरी सुद्धा शांतता प्राप्त होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या श्रावण महिन्यामध्ये वर्षातून एकच वेळेस करणारा हा उपाय आहे। तर काय करावं, तर मंगळवारच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता। घरातल्या कोणत्याही व्यक्तीने करू शकतात, आई असेल, भाऊ असेल, कोणीही। आता तुम्ही काय करायचं, तुमच्या मनातली इच्छा पण पूर्ण होईल आणि तुमचा जो साथ दोष असेल किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये राहू केतूचा भरपूर प्रमाणात तुम्हाला त्रास असेल तो संपूर्णपणे नाहीसा होतो ह्या उपायाने। तर काय करायचं, एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं, अर्धा कलश पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये प्रत्येक घरातले जेवढे मेंबर आहे, आता तुमच्या घरात 4 मेंबर असतील, 5 मेंबर असतील, त्याप्रमाणे एक चमची तुम्हाला गाईचं तूप त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। त्याच्या नावाने ते पाणी एक चमचा ते गाईचं तूप टाकायचं। गाईचं तूप हे कच्चंच पाहिजे, कच्चं गाईचं तूप आणि तूप टाकायचं, जे गाईचं शुद्ध तूप आहे ते तूप टाकायचं आणि ते पाणी त्या पाण्यामध्ये आपण आपल्या संपूर्ण घरातल्या लोकांनी एक जणांनी त्यामध्ये आपलं तोंड बघायचं आहे, आपलं तोंड बघायचं आहे ते पाण्यामध्ये आणि नंतर ना आपल्या मनातली इच्छा म्हणायची आहे। मनातली इच्छा म्हणून झाल्यानंतर ते पाणी जे आहे ते तुम्ही संध्याकाळी जर हा उपाय करत असणार तर संध्याकाळी, सकाळी करत असणार तर सकाळी, तर ते पाणी घ्यायचं। श्रावण महिना चालू आहे, भगवान भोलेनाथांच्या इथे जायचं, म्हणजे शिव मंदिरामध्ये जायचं आणि ते पाणी अर्पण करायचं। अर्पण केल्यानंतर तुमचे जे दोष आहे ते संपूर्णपणे नष्ट होतील। तुमच्या जीवनातले जे राहू केतूचा त्रास आहे तो संपूर्ण नाहीसा होईल, कारण की हा उपाय वर्षातून एकच वेळेस केला जातो। प्रत्येकाने करा बघा, याच्याने म्हणजे आपल्या शिवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत राहतो आणि आपलं जीवन हे सुखमय होतं, मनातल्या कामना पूर्ण होतात, इच्छा पूर्ण होतात। म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। मी मोठा व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये मांडणी कशी करावी, कशी पूजा करावी घरच्या घरी हे सुद्धा सांगितलेलं आहे। श्री स्वामी समर्थ।